सोनिया गांधींना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टानं नोटीस पाठवलेली आहे। नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीमध्ये नाव नोंद केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। 6 जानेवारीला या सगळ्या संदर्भात पुढची सुनावणी होईल। वकील विकास त्रिपाठी यांनी याचिका दाखल केली आहे। मॅजिस्ट्रेट कोर्टानं याचिका फेटाळली, पण राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये आव्हान स्वीकारलं गेलंय। सोनिया गांधींना 30 एप्रिल 1983 ला नागरिकत्व मिळाल्याचं त्रिपाठी म्हणतात। सोनिया गांधींचं मतदार यादीमध्ये 1980 पासून नाव असल्याचं त्रिपाठींचं म्हणणं आहे। 1982 ला मतदार यादीतून नाव वगळलं गेलं ते का, असा सवाल त्रिपाठींनी उपस्थित केलाय। 1982 ला मतदार यादीतून नाव वगळलं गेलं ते का वगळलं गेलं? 1980 पासून सोनिया गांधी यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे। दरम्यान 30 एप्रिल 1983 ला त्यांना नागरिकत्व मिळालं, मग 1980 साली त्यांचं भारताच्या मतदार यादीत नाव कसं काय, असा सवाल त्रिपाठी विचारतायत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, त्रिपाठींच्या याचिकेत नेमकं काय काय म्हणण्यात आलंय आणि कोर्टाचं काय म्हणणं आहे? या सगळ्या प्रकरणामध्ये राऊज एव्हेन्यू कोर्टाने दिल्ली पोलिसांना आणि सोनिया गांधींना नोटीस जारी करून त्यांना याबाबत त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी नोटीस ही दिलेली आहे। कारण 6 जानेवारी 2026 रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे आणि विकास त्रिपाठी यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये एक याचिका दाखल केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार 1983 साली सोनिया गांधींना भारताचं नागरिकत्व मिळालं, मग 1980 साली त्यांचं नाव मतदार यादीमध्ये कसं काय होतं, आणि हा योगायोग आहे की या गोष्टी एका बाजूला संसदेमध्ये आज काँग्रेसच्या मागणीनंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आणि निवडणूक आयोगाकडून ज्या मतदार याद्या बनवल्या जातात त्याविषयी चर्चा केली जाणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला मात्र राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये ही घडामोड घडली आहे जिथे मतदार यादीत सोनिया गांधींचं नाव कसं आलं नागरिकता मिळवण्यापूर्वी, या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरती राऊज एव्हेन्यू कोर्टाने सोनिया गांधींना आणि दिल्ली पोलिसांना नोटीस जारी करून त्यांचं म्हणणं यावर काय आहे हे मागवलंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।